मित्रांनो नमस्कार. आज श्रावणानिमित्त मी एका वेगळ्या विषयावरती व्हिडिओ करायचा ठरवला. विषय काय आहे माहिती आहे तुम्हाला? श्रावण एका वेगळ्या पद्धतीत साजरा कसा करायचा? वेगळ्या पद्धतीत. आपण नॉर्मली श्रावण कन्व्हेन्शनल पद्धतीत साजरा करतोच. म्हणजे श्रावण आला की दर सोमवारी आपण शिवाची उपासना करतो, उपवास करतो, पूजा करतो, अर्चा करतो. काही लोक काय म्हणतात त्याला मांसाहार करण्याचा टाळतात. काही लोक मद्य वगैरे अशी उत्तेजनक पेय घ्यायचं टाळतात. सो अशा पद्धतीत कन्व्हेन्शनली माणसं श्रावण फॉलो करतात. मला वाटलं की काहीतरी कारणाने, काहीतरी निमित्ताने आपण हा महिना बाजूला काढतो ना. तर तशाच पद्धतीत आपण हा महिना एका वेगळ्या कारणांसाठी देखील बाजूला काढू शकतो. आपण अशा काही गोष्टी करू शकतो, की ज्या आपण नॉर्मली करत नाही. सो मी एकूण 10 गोष्टी निवडलेल्या आहेत, की 10 वेगवेगळ्या गोष्टी करून आपण श्रावण कसा साजरा करू शकतो. त्यातल्या ह्या व्हिडिओमध्ये मी 5 गोष्टी सांगणार आहे आणि भाग 2 मध्ये उरलेल्या 5 सांगणार आहे. बघा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतात काय? आणि बघा तुम्हाला ते करणं जमतंय काय? तर श्रावण वेगळ्या पद्धतीत साजरा करण्यासाठी माझा पहिला विषय आहे, पहिला भाग काय माहिती आहे तुम्हाला? प्रयत्न करा आणि पोटाला जरा विश्रांती द्या. हे का मी म्हणतोय? मित्रांनो तुम्हाला ठाऊक आहे, शास्त्रज्ञ असं म्हणतात, की जे आपण खातो किंवा ज्या क्वालिटीचं खातो, ज्या प्रकारचं खातो, ते आपल्या बहुसंख्य आजाराच्या गाभ्याशी असतं. म्हणजे बहुसंख्य आजार आपल्या चुकीच्या खाण्यानं किंवा अति खाण्यानं होतात, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. सो या महिन्यात 2 घास कमी खाऊन बघूया. जरा विश्रांती देऊया. शक्य असेल तर एखादा उपवास करू. पण पहिला भाग जराशी पोटाला विश्रांती देऊ. दुसरा भाग फार महत्वाचा आहे आणि सगळ्यांना सहजी जमेल असा नाहीये, पण करण्यासारखा आहे. आणि हे मी तुम्हाला का सांगतो? कारण मी स्वतः हे आवर्जून पाळतो. दुसरा भाग काय? कमीत कमी रिॲक्ट होण्याचा प्रयत्न करायचा. कमीत कमी रिॲक्ट व्हायचं. रिॲक्ट म्हणजे काय? रिॲक्ट म्हणजे आरेला कारे. अरे म्हटलं की कारे आलंच. आपण विचार न करता, पॉज न घेता समोरच्या माणसावर रिॲक्ट करतो. आणि त्या रिॲक्शनमधून इतकी भांडणं होतात, इतके तंटे होतात, फक्त आपण रिॲक्ट करतो म्हणून. आपल्याला जर रिस्पॉन्ड करायचं कळलं ना, तर कितीतरी मनःशांती मिळेल आपल्याला जीवनामध्ये. पण तसं होत नाही. आपण इतके असे एजवरती असतो, की छोटीशी गोष्ट जरी झाली, तरी आपण त्याला रिॲक्ट करतो. या महिन्यात निदान ठरवून तरी ठरवायचं. ठरवल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. ठरवायचं, की कमीत कमी मी रिॲक्ट करीन. समोरचा माणूस वेड्यासारखा वागत जरी असेल, अगदी जोपर्यंत आपला उद्रेक होत नाही, तोपर्यंत थांबूया. अगदीच आपल्याला डिवचा लागला तर गोष्ट वेगळी. पण लगेचच अरेला कारे नको. जरा थांबूया. जरा रिस्पॉन्ड करायला शिकूया. मला वाटतं ही फार महत्वाची गोष्ट. तिसरी गोष्ट जी मला महत्वाची वाटते, ती म्हणजे आपण एकंदरीत आपली प्रवृत्ती अशी जरा शिथिलतेकडे झुकलेली असते. त्यामुळे बरीच कामं आपण पेंडिंगला टाकतो. महत्वाची असतात. साधी-साधी असतात. पण नंतर करू की, उद्या करू की, परवा करू की, काय फरक पडतोय? आजच केलं पाहिजे काय? अशी बरीच साचलेली कामं असतात. लिस्ट काढा आणि ही जी साचलेली कामं आहेत ना, ही पुरी करता येतात काय बघा या महिन्यामध्ये. फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही, तोपर्यंत ही साचलेली कामं कधी पूर्ण होणार नाहीत आणि ती साचतच जाणार.
निदान या श्रावणाच्या निमित्ताने आपण जी पेंडिंग कामं आहेत, ती तरी उरकूया. हा होता तिसरा भाग. चौथा भाग या महिन्याच्या निमित्ताने दुसऱ्यांसाठी थोडंसं जगण्याचा प्रयत्न करूया. आपण इतके आत्मकेंद्रित आहे, की आपल्याला दुसरं कोण दिसतच नाही. आपण स्वतःसाठी सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपल्या आजूबाजूला इतके लोक असतात, की त्यांना आपली गरज असते. कितीतरी लोकांना आपण वेळ देण्याची गरज असते, पण आपण त्यांना कधी वेळ देत नाही. कारण आपल्याकडे वेळ नसतो. आपल्याकडे बसून गप्पा मारायला देखील वेळ नसतो. आपण इतके कामात असतो. मला असं वाटतं, की या महिन्यात ठरवून दुसऱ्यासाठी जरा जगण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला तर ही गोष्ट आनंद देईलच, इतरांनाही आनंद देणारी आहे. प्रयत्न करूया तसं करता येईल का? आणि 5वी गोष्ट लक्षात घ्या, या महिन्यामध्ये मद्य किंवा अशी उत्तेजना निर्माण करणारी पेय का टाळतात लोक? कारण त्यांनी उत्तेजना निर्माण होते आणि आपण रिॲक्टिव्ह बनतो. मद्य प्यायलेला माणूस रिॲक्टिव्ह बनतो. तो त्याचा जो ओरिजिनल सेल्फ आहे तसा राहत नाही. तो वेगळा माणूस बनतो. का? कारण त्याची शुद्ध हरपते. हीच गोष्ट बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्या मोबाईलशी रिलेटेड आहे. आपण दिवसभर जे मोबाईलमध्ये असतो ना, उत्तेजना वाढते. डोपामाइन वाढतं आपल्या मेंदूमधलं जे डोपामाइन नावाचं संप्रेरक आहे ते वाढायला लागतं आणि त्याची आपल्याला सवय लागते, व्यसन लागतं. सो ह्या श्रावणाच्या निमित्ताने आपल्याला पूर्णपणे मोबाईल बंद करा म्हटलं तर शक्य आहे काय? नाही शक्य. कोणालाच शक्य नाहीये आत्ताच्या जगामध्ये. पण स्क्रीन टाईम तरी कमी करूया. हा थोडासा मोबाईलचा उपवास देखील ह्या श्रावणामध्ये महत्वाचा आहे. बघा, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. कोणीतरी म्हणेल, "काय हे कधी पण करू शकतो ना आपण वर्षामध्ये. हे आत्ता कशाला?" आत्ता ह्याच्यासाठीच, की श्रावण जसं आपण काहीतरी करण्यासाठी, पाळण्यासाठी ठरवून पाळतो, तशा ह्या गोष्टी ठरवल्याशिवाय पाळल्या जात नाहीत. हा महिना वर्षभर करू शकतो, पण करतो काय? नाही करत. म्हणून ठरवून ह्या गोष्टी या श्रावणानिमित्त करण्याचा प्रयत्न करायचा. आज मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन 5 गोष्टी सांगेन. बघा तुम्हाला काय पटतात काय? रुजतात काय? पचतात काय? आणि जर पटल्या आणि पचल्या, तर ह्या 5 गोष्टी तरी उतरवण्याचा प्रयत्न करा आणि एका वेगळ्या पद्धतीत तुमचा या वर्षीचा श्रावण साजरा करा. धन्यवाद.